दोन्ही साईड कट करून मधून कट करून घ्यायचं आहे, म्हणजे भेंडी कशी चांगली आहे का नाही ते पण आपल्याला समजतं. आता तेलात 2 मिनिटं भेंडी भाजून घ्यायची आहे, भेंडीचा चिकटपणा पण कमी होतो. आता त्यात थोडं मीठ घालायचं आहे. आता भेंडी काढून घेऊया. आता ग्रेव्ही करण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. 3 चमचे तेल घातलं. जिरे आणि मोहरी घालायचे आहेत. त्यावर लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे ती पण घालून 2 मिनिटं भाजायचं आहे. कांदा घालायचा आहे. 1 कांदा आहे बारीक चिरून घेतलेला. आपण तयार करून घेणार आहोत. दही घेतलेलं आहे अर्धा कप. त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट आहे, हळद आहे पाव चमचा, 1 चमचा धण्याचा कूट आहे, कसुरी मेथी 1 चमचा आणि पचन होण्यासाठी 1 चमचा बडीशेप घातले. आता कांदा पण आपला सोनेरी रंगावर चांगला भाजून झालेला आहे. आता त्यात 1 टमाटा घालायचा आहे. सगळं चांगलं भाजून घ्यायचं. मीठ घालायचं आहे आणि 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. टमाटे सॉफ्ट झालेले आहेत. आता त्यात आपण दहीचं मिश्रण केलेलं ना ते पण घालून घ्यायपर्यंत सगळं चांगलं भाजलेलं आहे आपण. आता यात थोडं पाणी घालायचं आहे. ग्रेव्हीसाठी लागतं ना, मला जर जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. मीठ घातलेलं आहे. मीठ आपण भेंडी भाजताना पण घातलंय, मी टमाट्यात पण घातलंय, बघून मीठ घालायचं आहे. आता भेंडी घालून घेऊन सगळं चांगलं मिक्स करून घेते. 1 चमचा गरम मसाला घालून घेऊया. चांगली उकळी येऊ द्यायची. अशी दही मसाला भेंडी आपण